नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आसिफ शेख, संस्थापक व संचालक स्पर्धा मित्र अकॅडमी. 2025चा गट क चा पूर्व परीक्षेचा पेपर आपण पाहतोय. ठीक आहे, त्याच्यामधले भूगोलाचे सर्व प्रश्नांचं अनालिसिस, लॉजिकल अनालिसिस आपण आपल्या व्हिडिओवर पोस्ट केलेला आहे. आपला युट्यूब चॅनल आहे स्पर्धा मित्र _2026. नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकांचा अतिशय उत्तम अभ्यास या चॅनलवर मिळणार आहे. आपल्या मित्रांना देखील शेअर करा. ठीक आहे, आता आपण राज्यघटनेचे प्रश्न पाहत आहोत. ठीक आहे, एकूण 15 प्रश्न आहेत. याच्यामधले 8 प्रश्नांचा अनालिसिस पार्ट 1 म्हणून आपण आपल्या व्हिडिओवर अपलोड केलेलं आहे, चॅनलवर अपलोड केलेलं आहे. उरलेले जे प्रश्न आहेत ते प्रश्न आता पार्ट 2 म्हणून आपल्या चॅनलवर या ठिकाणी आपण अपलोड करतोय. ठीक आहे, चलो आता याच्यामधला पहिला प्रश्न या ठिकाणी आहे, केंद्र व राज्यांच्या समवर्ती सूचीला संधी प्रकाश क्षेत्र असं कोण संबोधतात? पर्याय वाचतो मी: लास्की, पायली, जेनिंग्स आणि ऑस्टिन. काय करायचं? प्रश्न सोडवायचा का सोडून द्यायचा? बघा, हा फार महत्वाचा प्रश्न स्पर्धा परीक्षेमध्ये. अटेम्प्ट करावा की न करावा? ठीक आहे, असे काही प्रश्न तुमच्या समोर येतील. बर, या प्रश्नांचे पर्याय ज्यावेळी मी बघतो पुस्तकामध्ये कुठेही माझ्या वाचनामध्ये लास्की, पायली, जेनिंग्स आलेलं नाही. ऑस्टिन कधीतरी मी ऐकलेलं असेल. ठीक आहे, निदान गट ब, गट क किंवा इतर सरळ सेवेचा अभ्यास करताना तरी. ठीक आहे, राज्यसेवेचा अभ्यास आपण ज्यावेळी चांगला करतो, पेपर ऑप्शनलच्या अनुषंगाने किंवा युपीएससीचा करतो, त्यावेळी कदाचित हे या ठिकाणी राजकीय जे व्यक्तिमत्व आहेत ते यांची नावं आपल्याला कदाचित या ठिकाणी वाचनात आली असतात. ठीक आहे, पण आपल्या अभ्यासाला नाही. आपण हे अनालिसिस का घेतोय तर सरळ सेवाच्या परीक्षा असतील, तलाठी, ग्रामसेवक, क्लरिकल भरती किंवा गट क चे असतील, इव्हन पोलीस भरतीसाठी हे प्रश्न अत्यंत फायदेशीर आहेत. कारण पोलीस भरती सुद्धा आता एवढी सोपी राहिलेली नाही. ठीक आहे, वनरक्षक भरती असेल, गट ब असतील, याच्यासाठी आपण हे अनालिसिस घेतो. आणि आपल्या पुस्तकांमध्ये आपण एवढ्या संशोधकांचा किंवा राजकीय अभ्यासकांचा अभ्यास आपण फार काही करत नाही. मग काय करायचं? प्रश्न सोडवायचा की नाही सोडवायचा? बर, हे मी कधी ठरवेल? हे मी प्रश्न ज्यावेळी सुरुवातीला वाचेल त्यावेळी तो प्रश्न स्टार करून मी थोडा पेंडिंग ठेवेल. पूर्ण प्रश्नपत्रिका मी सोडवेल आणि शेवटच्या 4-5 मिनिटांमध्ये माझा डिसिजन घेईल. मला प्रश्नपत्रिका कशी गेली, पेपर कसा गेला हे मी ठरवेल. आणि नंतर माझे किती प्रश्न नॉट अटेम्प्ट राहिलेले आहेत त्याच्यावर मी अंदाज घेऊन मी ठरवेल हा प्रश्न सोडवायचा की न सोडवायचा. ठीक आहे, सध्या मुलांची जी मानसिकता आहे त्याच्यानुसार मुलांचा अटेम्प्ट हा फार जास्त आहे. ठीक आहे, म्हणजे मुलं जास्त अटेम्प्ट करतात असं म्हणू आपण. ते फार चुकीचं आहे अशातला भाग नाही. ठीक आहे, मुलं 90च्या पुढेच अटेम्प्ट ठेवतात जनरली, 91, 92, 93, ठीक आहे, 95 पर्यंत. काही मुलं 100 पैकी 100 अटेम्प्ट करतात. तर आता 99 अटेम्प्ट केलेत, आता हा एक प्रश्न सोडण्यात काही पॉईंट नसतो. ठीक आहे, मग सोडवावा. ठीक आहे, पेपर बऱ्यापैकी गेलेला आहे आणि असाही हा प्रश्न महाराष्ट्रातील बऱ्याच मुलांना माहीतच नाही. मग आपण या ठिकाणी लिहिला, आपला बरोबर आला तर आला असं समजून सुद्धा आपण हा प्रश्न सोडवू शकतो. ज्याचे फारच अॅक्युरसी पेपरमध्ये ज्याला ठेवायचे आहे आणि ज्याला चुकीचे प्रश्न सोडवायचे नाहीत. ठीक आहे, 80च अटेम्प्ट केलेत पण फार अॅक्युरेट अटेम्प्ट केलेले आहेत, मग त्या विद्यार्थ्याने हा प्रश्न सोडलेला बरा. ठीक आहे, चलो मग याचं उत्तर डायरेक्ट मी या ठिकाणी सांगतो. याचं उत्तर आहे पायली. ठीक आहे, पायली. आता आपण प्रश्नाकडे थोडंसं परत एकदा जाऊ, थोडासा प्रश्न एक्सप्लेन करू. काय सांगितलंय? केंद्र व राज्यांची जी समवर्ती सूची आहे, ठीक आहे, या सूचीला संधी प्रकाश क्षेत्र असं कोणी म्हटलेलं आहे. आता काय संधी प्रकाश क्षेत्र म्हणजे काय? जनरली मराठी शब्द आहे संधी प्रकाश. ठीक आहे, संधी प्रकाश म्हणजे दिवस आणि रात्र यांच्या दरम्यानचा जो संक्रमण कालावधी असतो त्याला आपण संधी प्रकाश असं म्हणतो. ठीक आहे, म्हणजे दिवस संपत आलेला असतो, रात्रीची सुरुवात होत असते, मग धड दिवसही नाही धड रात्री नाही असा जो कालावधी असतो त्याला आपण संधी प्रकाश असं म्हणतो. ठीक आहे, मग केंद्र आणि राज्यांची जी समवर्ती सूची आहे या समवर्ती सूचीला संधी प्रकाश म्हटलं गेलेलं आहे. ठीक आहे, कुणाद्वारे? पायलीद्वारे. ठीक आहे, पाहिले असं आहे ते PYLE या ठिकाणी मराठी ट्रान्सलेशन मध्ये पायली दिले पेपरमध्ये. मी सुद्धा ऑप्शन मध्ये पायली लिहिलेलं आहे. ठीक आहे, तर या समवर्ती सूची जी आहे, समवर्ती सूची म्हणजे काय तर या ठिकाणी 7व्या अनुसूचीमध्ये आपल्याला 3 सूची या ठिकाणी पाहायला मिळतात. ठीक आहे, 7व्या अनुसूचीमध्ये, याला 7वी अनुसूची किंवा पुस्तकामध्ये 7वं परिशिष्ट असंही म्हटलं गेलेलं आहे. ठीक आहे, मग केंद्र सूची वेगळी आहे, राज्य सूची वेगळी आहे आणि समवर्ती सूची वेगळी आहे. मग याच्यामध्ये विषयांची, अधिकारांची विभागणी केलेली आहे. म्हणजे केंद्राने ज्या विषयावर कायदा करायचा ते विषय केंद्र सूचीमध्ये, राज्याने ज्या विषयावर कायदे करायचे किंवा राज्याला ज्या विषयावर कायदे करण्याचा अधिकार दिला गेलेला आहे ते विषय राज्य सूचीमध्ये, आणि ज्या विषयावर केंद्र आणि राज्य दोघांना कायदे करण्याचे अधिकार मिळतात तो आहे समवर्ती सूची.
ठीक आहे. मग दोघांना अधिकार मिळालेला आहे म्हणून या समवर्ती सूचीला संधी प्रकाश क्षेत्र असं या ठिकाणी पाहिलेने उल्लेखित केलेलं आहे किंवा संबोधलेलं आहे. ठीक आहे. आता दुसरा प्रश्न या ठिकाणी आपण बघूयात. अयोग्य कथन ओळखा. ठीक आहे. हे फार महत्वाचं असतं वरचं सेंटेन्स. काय विचारले, अयोग्य विचारले का योग्य विचारले, हे लक्षात ठेवायचं. कारण आपण सुरुवातीला ते वाचतो आणि ऑप्शन वाचण्याच्या नादात परत ते विसरून जातो आणि योग्य आहे कुठलं योग्य आहे त्याला टिक करतो. ठीक आहे. असं बऱ्याच वेळा मुलांचं होतं. तर असं करू नका. ठीक आहे. ऑप्शन वाचल्यानंतर परत एकदा वर जा आणि परत एकदा बघा अयोग्य विचारलंय का योग्य विचारले, म्हणजे मला उत्तर कोणतं लिहायचंय. ठीक आहे. बरं, अयोग्य कथन ओळखा. आता पहिला पर्याय काय दिलाय, HVR अय्यंगार हे संविधान सभेचे मुख्य आरेखक होते. मुख्य आरेखक चीफ ड्राफ्ट्समन. चीफ ड्राफ्ट्समन आपण म्हणतो यांना. ठीक आहे. ड्राफ्ट्समन म्हणजे आरेखक. ठीक आहे. मग मुख्य आरेखक होते HVR अय्यंगार होते का. ठीक आहे. पुढे बघू. SN मुखर्जी हे संविधान सभेचे सचिव होते. संविधान सभेचे सचिव म्हणजे सेक्रेटरी होते. आता या ठिकाणी थोडासा अभ्यास हा असणं गरजेचंच आहे. ठीक आहे. कारण संविधान सभा ज्यावेळी तयार झाली, ठीक आहे, संविधान लिहिण्यासाठी ज्यावेळी संविधान सभा तयार झाली या ठिकाणी मग त्याच्यामध्ये वेगवेगळे पद निवडले गेले. संविधान सभेचे हंगामी अध्यक्ष या ठिकाणी सच्चिदानंद सिन्हा यांना केलं. मग या ठिकाणी नंतर कायमस्वरूपी अध्यक्ष निवडले गेले. राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष होते. मग याच्यामध्ये सचिव हे माहीत असणं आपल्याला गरजेचं आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी संविधान सभेचे जे सचिव होते ते अय्यंगार होते आणि जे ड्राफ्ट्समन होते ते मुखर्जी होते. काय केलेलं आहे दोन्ही पर्यायामध्ये थोडंसं उलटपुलट केलेली आहे. याचं नाव इथं आणि हे नाव इथं असलं पाहिजे होतं. म्हणजे दोन्ही विधानं काय झालेली आहेत, दोन्ही विधानं या ठिकाणी चुकलेली आहेत. अ पण चुकलेला आहे आणि ब पण चुकलेला आहे. चला तिसरं विधान बघूयात. तिसऱ्या विधानामध्ये काय म्हणलंय, प्रेमबिहारी नारायण रायजादा हे संविधानाचे सुलेखनकार होते. ठीक आहे. हा प्रश्न बऱ्याच वेळा आलेला आहे, 2-3 वेळा तरी आलेला आहे, रिपीटेड आहे. तर मी जर वाचलं असतं तर मला लक्षात आलं असतं की माझं चौथं विधान तर काय, चौथं विधान योग्य आहे. चौथं विधान योग्य म्हणजे याच्यामध्ये क आहे, याच्यामध्ये क आहे, म्हणजे हे दोन्ही पर्याय मी कट करू शकलो असतो. कारण मला अयोग्य विचारले, मला अयोग्य विचारले आणि वरीलपैकी एकही नाही म्हणजे काय, वरीलपैकी एकही अयोग्य नाही म्हणजे सर्व योग्य. म्हणजे मला हा पण पर्याय, हा पण पर्याय, हा पण पर्याय कट करता येत होता आणि माझं उत्तर येईल फक्त अ आणि ब. मग अयोग्य काय आहे, अ आणि ब. अ आणि ब तुम्हाला माहित जरी नसतं आणि तिसरं फक्त विधान माहित असतं तरी तुम्हाला उत्तराकडे जाता आला असतं. आणि तिसरं विधान हे आपल्या ज्या PYQ आहेत, प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्स आहेत, त्याच्यामध्ये बऱ्याचदा आलेलं आहे. म्हणजे संविधान कोणी हस्तलिखित केलं, त्यांचं अक्षर फार सुंदर होतं, कोणाच्या हस्तलिखितामध्ये ही मूळ प्रत आहे तर त्यांचं नाव आहे प्रेमबिहारी नारायण रायजादा. कोणी लिहिलं असं या ठिकाणी विचारलेलं नाहीये. तर तो आता याला आपण उत्तर देतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ठीक आहे. का, कारण ते मसुदा समितीचे अध्यक्ष होते. मसुदा समितीची स्थापना भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगेच 14 दिवसांनी केली. 29 ऑगस्ट 1947 ला मसुदा समितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्या ठिकाणी अध्यक्ष म्हणून निवडले गेले. ठीक आहे. तर मसुदा संविधानाचा त्यांनी फार महत्वाचा तयार केला. ठीक आहे. पण या ठिकाणी आपल्याला विचारले सुलेखनकार. ठीक आहे. प्रेमबिहारी नारायण रायजादा. इथून पुढे सुद्धा हे नाव लक्षात ठेवा. ठीक आहे. चलो तिसरा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलाय. तिसरा प्रश्न काय सांगितलाय, तिसऱ्या प्रश्नामध्ये दिले खालीलपैकी योग्य कथन ओळखा. आता कसलं कथन हो, आता योग्य कथन. ठीक आहे. योग्य कोणतं आहे ते आपल्याला निवडायचंय. चलो पहिलं विधान काय म्हणतंय, सामान्य विधेयक हे मंत्र्याद्वारे किंवा खाजगी सदस्याद्वारे मांडले जाऊ शकते. सामान्य विधेयक, कसलं विधेयक, सामान्य विधेयक. ठीक आहे. बरं दुसरं विधान वाचू, धन विधेयक. धन विधेयक हे मंत्र्याद्वारे किंवा खाजगी सदस्याद्वारे मांडले जाते. ठीक आहे. मग आपल्याला या ठिकाणी विधेयकांचा थोडासा अभ्यास असणं गरजेचं होतं. विधेयकांचा थोडासा अभ्यास असणं गरजेचं होतं. बघा विधेयकाचे ज्यावेळी आपण प्रकार करतो त्यावेळी एक विधेयक असतं सामान्य विधेयक, एक विधेयक असतं धन विधेयक आणि धन विधेयकामध्येच या ठिकाणी कॅटेगरी केलेली आहे वित्त विधेयकाची. आणि अजून एक विधेयक आहे घटना दुरुस्ती विधेयक. कशा संबंधी आहे त्याच्यावर ते अवलंबून आहे. ठीक आहे. मग साधी सरळ गोष्ट आहे. ठीक आहे. जे विधेयक घटना दुरुस्ती नाही, जे विधेयक धन विधेयक नाही आणि जे विधेयक वित्त विधेयकही नाही ते विधेयक सामान्य विधेयक. ठीक आहे. म्हणजे आपल्या ज्यावेळी अर्थसंकल्प मांडला जातो तर ते धन विधेयक असतं.
इतर मोठ्या रुपयाची तरतूद ज्यावेळी केली जाते त्यावेळी ते वित्त विधेयक असतं. आता हे धन विधेयक वित्त विधेयक शब्द जरी समान वाटत असतील तरी कोणतं विधेयक धन विधेयक आहे हे ठरवण्याचा अधिकार कोणाला, तर तो असतो केंद्रामध्ये लोकसभेच्या अध्यक्षांना आणि राज्यामध्ये विधानसभेच्या अध्यक्षांना. ठीक आहे. आता धन विधेयक आणि वित्त विधेयक झालं. घटना दुरुस्ती विधेयक कशाला म्हणायचं, घटनेसंबंधी जर दुरुस्ती करायची असेल तर त्या विधेयकाला घटना दुरुस्ती विधेयक असं म्हणतो. ठीक आहे. आणि याच्याशिवाय उरलेली जी विधेयक आहेत म्हणजे शिक्षणासंबंधी असेल, आणखी कुठल्या कायद्यासंबंधी असेल, ठीक आहे, आरक्षणासंबंधी असेल, ही विधेयक सामान्य विधेयकामध्ये मोडतात. ठीक आहे. हा झाला विधेयक. आता दुसरे आणखी 2 विधेयकांचे प्रकार आपण करू शकतो. कोणते प्रकार, एक सरकारी विधेयक आणि दुसरं खाजगी विधेयक. आता सरकारी विधेयक आणि खाजगी विधेयक म्हणजे काय, तर सरकारी विधेयक पहिल्यांदा बघूयात. जे विधेयक सरकारच्या मंत्र्याद्वारे मांडले जाते, सरकारच्या मंत्र्यांद्वारे मांडले जाते, ठीक आहे, त्या विधेयकांना सरकारी विधेयक म्हटलं जातं. आणि सरकारच्या मंत्र्यांशिवाय इतर सदस्यांद्वारे जे विधेयक मांडले जाते त्या विधेयकाला आपण खाजगी विधेयक म्हणतो. ठीक आहे. इतर सदस्य यांनाच यांनी खाजगी सदस्य म्हटलेलं आहे, खाजगी सदस्य. बर, मग आता या ठिकाणी बघूयात. ठीक आहे. पहिलं विधान आहे सामान्य विधेयक हे मंत्र्याद्वारे किंवा खाजगी सदस्याद्वारे मांडले जाऊ शकते. सामान्य विधेयक आहे. ठीक आहे. कोणतंही विधेयक असू शकतंय, तर ते विधेयक मंत्री सुद्धा मांडू शकतात किंवा खाजगी सदस्य सुद्धा मांडू शकतात. पहिला पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. बर, धन विधेयक हे मंत्र्याद्वारे किंवा खाजगी सदस्याद्वारे मांडले जाऊ शकते. आता धन विधेयक म्हणजे काय, तर राज्याचा जो अर्थसंकल्प आहे, विनियोजन विधेयक आहे, केंद्राचा अर्थसंकल्प आहे, केंद्राचं विनियोजन विधेयक आहे, अशी जी महत्वाची विधेयक असतात, जी पारित होणं गरजेचंच असतं, जी पारित नाही झाली तर सरकारचं अपयश मानलं जातं आणि अशा विधेयकांना सरकारचा पाठिंबा असतो. सरकार त्याच्याद्वारे त्या विधेयक मांडल्यानंतर बहुमत सिद्ध करावं लागतं. मग असं विधेयक खाजगी सदस्याद्वारे मांडणं योग्य होईल का, तर ते होणार नाही. मग ते कुणाद्वारे मांडलं पाहिजे, मंत्र्याद्वारेच मांडलं गेलं पाहिजे. धन विधेयक हे मंत्र्याद्वारेच मांडलं गेलं पाहिजे. मग कोण मांडतं, लोकसभेमध्ये केंद्रीय अर्थमंत्री मांडतात, राज्यसभेमध्ये केंद्रीय अर्थ राज्यमंत्री मांडतात, विधानसभेमध्ये राज्याचे अर्थमंत्री मांडतात, विधान परिषदेमध्ये त्या ठिकाणी राज्य अर्थमंत्री मांडतात. ठीक आहे. म्हणजे हे विधान धन विधेयक खाजगी सदस्याद्वारे मांडलं जाऊ शकत नाही. मग कारण खाजगी सदस्याद्वारे मांडलं तर ते पारित होण्याची शक्यता कमी असते, कारण सरकारचा त्याला पाठिंबा नसतो. म्हणून ब विधान हे चूक आहे. कोणतं विधान बरोबर, सामान्य विधेयक. कोणतीही इतर विधेयक जी मांडली जातात ते कधी कधी पारित होत नाहीत, ती सामान्य विधेयके असतात, खाजगी सदस्याद्वारे सुद्धा मांडली जाऊ शकतात. म्हणून पहिलं विधान योग्य आहे. आपल्याला योग्यच विचारलंय म्हणजे काय बरोबर, फक्त अपर्याय बरोबर. काय बरोबर, फक्त अपर्याय बरोबर. ओके, चलो आता या ठिकाणी पुढचे प्रश्न. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न या ठिकाणी काय विचारलाय बघा. आता या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या सूचीमध्ये, सूचीचा उल्लेख बऱ्याच वेळा आला, सूचीचा उल्लेख भूगोलामध्ये सुद्धा भाषेच्या संदर्भात सूचीचा प्रश्न आला. राज्यघटनेचे आपण 2 दिवसापूर्वी जे 8 प्रश्न घेतले त्याच्यामध्ये सुद्धा सूचीचा प्रश्न होता. उरलेल्या प्रश्नांमध्ये सुद्धा या ठिकाणी सूचीचा प्रश्न येतोय. इकडे सुद्धा समवर्ती सूचीचा उल्लेख आला. आता या प्रश्नामध्ये सुद्धा समवर्ती सूचीचा उल्लेख आला. बर, खालीलपैकी कोणत्या सूचीमध्ये प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेची तरतूद करण्यात आलेली आहे, प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेची तरतूद करण्यात आलेली आहे. आता पहिल्यांदा मला प्रतिबंधात्मक स्थानबद्धता म्हणजे समजून घ्यावं लागेल. ठीक आहे. आपण प्रतिबंधात्मक कायदे म्हटलेले, प्रतिबंधात्मक कायदे आहेत काही, म्हणजे कोणते कायदे, जो पोटो कायदा होता, प्रिव्हेन्शन ऑफ टेररिझम ऍक्ट झाल्यानंतर, तो ऑर्डिनन्स होता त्यावेळी पोटो होता, ऍक्ट झाला त्यावेळी पोटा झाला. ठीक आहे. मोका आहे. ठीक आहे. असे रासुका आहे, राष्ट्रीय सुरक्षा कायदा, असे काही कायदे आहेत. ज्यावेळी भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी अशा काही कायद्यांची गरज होती. नक्षलवाद, दहशतवाद बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये फोफवला होता. मग अशा कायद्यांची गरज होती. काय या ठिकाणी कायद्यांची गरज होती की प्रतिबंधात्मक अवस्थेमध्ये, म्हणजे प्रतिबंध म्हणून गुन्हा घडण्यापूर्वी प्रतिबंध म्हणून एखाद्याला स्थानबद्ध करणे, म्हणून अशा कायद्याची गरज होती. ब्रिटिशकालीन कायद्याचा रेफरन्स देता येईल, काळा कायदा. ठीक आहे. काळा कायदा 1919 ला आणलेला. ठीक आहे. काळा कायदा काय होतं, कोणत्याही पुराव्याशिवाय कोणतंही जरी वस्तू त्या ठिकाणी नाही सापडली, पुरावा नसेल तरी एखाद्या व्यक्तीला या ठिकाणी जेलमध्ये टाकता येत होतं. त्याला आपण काळा कायदा म्हणतो. या कायद्याचा निषेध केला गेला होता.
ठीक आहे, या कायद्याचा निषेध केला गेला होता. अशाच प्रकारचे काही कायदे, परंतु थोडे शिथिल कायदे, जे भारताच्या स्वातंत्र्यानंतर सुद्धा या ठिकाणी होते, ज्याला आपण पोटा, मोका, रासुका असे काही कायदे म्हणतो. ठीक आहे. मग प्रतिबंधात्मक स्थानबद्धता म्हणजे काय? प्रतिबंधात्मक स्थानबद्धता म्हणजे काय? तर गुन्हा घडण्यापूर्वी प्रतिबंध म्हणून एखाद्या व्यक्तीला पुराव्याशिवाय अटक करता येणे, याला म्हणायचं प्रतिबंधात्मक स्थानबद्धता. मग असे कायदे नंतर रद्द केले. असे कायदे आजही असे कायदे रद्द केले. पोटा, मोका, रासुका सगळे कायदे रद्द केले. पण सध्या तरतूद काय आहे? असे कायदे रद्द जरी झाले तरी अशा कायद्याच्या अनुषंगानं खटला चालवता येतो, पण अशा कायद्याच्या अनुषंगानं शिक्षा मात्र देता येत नाही. कायदे रद्द झाले म्हणजे अस्तित्वातच नाहीत असं नाही. खटला चालवण्यासाठी कायदे वापरले जातात, परंतु शिक्षा मात्र त्या कायद्याच्या अनुषंगानं दिली जात नाही. ठीक आहे. मग प्रतिबंधात्मक स्थानबद्धता म्हणजे समजलं. ठीक आहे. आता हे प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेची तरतूद कोणत्या सूचीमध्ये असावी असं तुम्हाला वाटतंय? केंद्र सूचीमध्ये असावी, राज्य सूचीमध्ये असावी, का समवर्ती सूचीमध्ये असावी? बरं, आता मी या ठिकाणी पर्याय वाचतो. पहिला पर्याय आहे फक्त समवर्ती सूचीमध्ये. म्हणजे या ठिकाणी फक्त समवर्ती सूचीमध्ये म्हणजे अशा सूचीमध्ये ज्या ठिकाणी केंद्राला आणि राज्याला दोघांना कायदा येतात. बट कंडिशन काय आहे? कंडिशन काय आहे? केंद्राचा कायदा हा नेहमीच वरचढ ठरतो. केंद्राचा कायदा लागू झाला तर राज्याचा कायदा काय होतो? बाद होतो. ठीक आहे. मग या ठिकाणी समवर्ती सूचीमध्ये या ठिकाणी असेल का फक्त? मग दुसरा ऑप्शन फक्त राज्य सूचीमध्ये. इतक्या महत्वाच्या विषयावर कायदे करण्याचा अधिकार केंद्राला नाही असं कसं म्हणता येईल? मग हे तर पूर्णपणे चुकीचं वाटतंय मला. ठीक आहे. मग आणखी काय? राज्य सूची आणि समवर्ती सूची हे पण चुकीचं आहे, कारण राज्य सूची आहे, समवर्ती आहे, पण केंद्र सूची नाही. असं कसं काय असू शकेल? ठीक आहे. मग या ठिकाणी फक्त समवर्ती सूची सुद्धा नाही. मग काय उत्तर येईल? केंद्र सूची आणि समवर्ती सूची. म्हणजे एक तर असे प्रकारचे कायदे केंद्र सूची करू शकते, म्हणजे केंद्र करू शकतो, किंवा राज्य पण करू शकतो. पण त्याच विषयावर जर केंद्राने कायदा केला तर मात्र केंद्राचा कायदा वरचढ ठरतो. म्हणजे उत्तर काय येईल? केंद्र सूची आणि समवर्ती सूची. मी शोधत होतो केंद्र सूची आणि राज्य सूची असं आहे का? म्हणजे याचा अर्थ काय? केंद्राला पण कायदा करण्याचा अधिकार, राज्याला पण कायदा करण्याचा अधिकार, पण दोघांना वेगवेगळा अधिकार. समवर्ती सूचीमध्ये दोघांना कायदा करण्याचा अधिकार, पण समान विषयावर केंद्राने आणि राज्याने दोघांनी कायदा केला तर केंद्राचा कायदा वरचढ ठरतो. असा थोडासा डिफरन्स आहे. पण केंद्र आणि राज्य सूची पर्यायच नाहीये आणि तो पर्याय अयोग्य पण ठरला असता. मग योग्य पर्याय काय? एकतर अशा महत्वाच्या संवेदनशील विषयावर केंद्र कायदा करेल, किंवा राज्य सुद्धा करू शकतो, पण राज्याचा कायदा आणि केंद्राचा कायदा समान असेल तर या ठिकाणी केंद्राचा कायदा वरचढ ठरणार आहे. ठीक आहे. मग प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेची तरतूद कशामध्ये आहे? केंद्र सूची आणि समवर्ती सूचीमध्ये. ठीक आहे. चलो, पुढचा प्रश्न या ठिकाणी काय आहे? लक्षद्वीप कोणत्या उच्च न्यायालयाच्या कार्यक्षेत्रात येतात? आता या ठिकाणी आपण ज्यावेळी केंद्रशासित प्रदेश बघतो त्यावेळी दिल्ली असं एक केंद्रशासित प्रदेश आहे, त्याला स्वतंत्र उच्च न्यायालय आहे. ठीक आहे. लक्षद्वीप, अंदमान निकोबार ही जी काही केंद्रशासित प्रदेश आहेत, पॉंडिचेरी वगैरे, ही इतर राज्यांमध्ये जोडलेली आहेत. जसं मागच्या याच्यामध्ये आपण बघितलं कोणत्या न्यायालयाला जास्त खंडपीठ आहे, तर मुंबई उच्च न्यायालयाला 3 खंडपीठ होती. प्रश्न हा सुद्धा आला होता. रिपीटेड म्हणू शकतो आपण, पार्शियली रिपीटेड म्हणू शकतो, अंशतः रिपीट झालेला आहे. आता लक्षद्वीप, मग लक्षद्वीप कुठं आहे हे जर समजलं तर त्याच्या शेजारचं राज्य आपल्याला बघता येईल. मग लक्षद्वीप आपण जर या ठिकाणी भारताचा नकाशा थोडासा भूगोल व्यवस्थित अभ्यासला असता तर अरबी समुद्रामध्ये या ठिकाणी लक्षद्वीप बेट आपल्याला या ठिकाणी दिसतात. केंद्रशासित प्रदेश आहे. मग या ठिकाणी महाराष्ट्र आहे. ठीक आहे. महाराष्ट्र झाल्यानंतर खाली कर्नाटकचा प्रदेश येतो, कर्नाटक झाल्यानंतर खाली केरळचा प्रदेश येतो, आणि लक्षद्वीप हे कशाला जोडलेला आहे? तर केरळला जोडलेला आहे राजकीय दृष्ट्या. म्हणजे लक्षद्वीप कोणत्या उच्च न्यायालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये येतंय? तर त्याचं उत्तर आहे केरळ. त्याचं उत्तर आहे केरळ. चलो, पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणतं विधान सत्य नाही? कोणतं विधान सत्य नाही? सत्य नाही म्हणजे काय? असत्य आहे. सत्य नाही म्हणजे असत्य आहे. मग असत्य असणारं विधान कोणतं ते आपल्याला शोधायचंय. बरं, भारतीय राज्यघटनेच्या अंमलबजावणीची तारीख 26 नोव्हेंबर 1949 आहे. बघा, आपण पूर्ण राज्यघटनेचा अभ्यास केला, निदान एवढं तरी आपल्याला माहिती पाहिजे. राज्यघटनेमध्ये पहिलाच भाग आपण अभ्यासतो सरनामा, आणि सरनाम्यामध्ये त्या ठिकाणी दिलेलं आहे, आम्ही भारतीय जनतेने 26 नोव्हेंबर 1949 रोजी ही राज्यघटना आत्मसात करतो. ही राज्यघटना आम्ही काय करतो? आत्मसात करतो. म्हणजे या ठिकाणी आम्हाला अर्पण करून घेतो. ठीक आहे. ही आपण आत्मसात 26 नोव्हेंबर 1949 रोजी राज्यघटना आपण काय केली? अवलंबिली.
अवलंबिली, आत्मसात केली, स्वतःला अर्पण करून घेतली. बरोबर, अर्पण. पण ही लागू कधी झाली, याची अंमलबजावणी कधी झाली, तर ती तारीख आहे 26 जानेवारी 1950. 26 जानेवारी 1950. राज्यघटनेची अंमलबजावणी कधी झाली, राज्यघटना लागू कधी झाली, ठीक आहे, तर ती तारीख आहे 26 जानेवारी 1950. आणि 26 नोव्हेंबर 1949 ला राज्यघटना अवलंबिली, आत्मसात केली, अर्पण करून घेतली. दोन शब्दांमध्ये फरक आहे. मग हे विधान काय आहे, असत्य आहे. पण उत्तर आपल्याला हेच लिहायचंय. सत्य नाही म्हणजे असत्य असणारं विधान कोणतं, हेच विधान. उत्तर पहिल्याच विधानामध्ये आपल्याला सापडलं. चलो पुढची 3 विधानं आपण डिस्कस करूयात. 42व्या घटना दुरुस्तीने धर्मनिरपेक्ष शब्द जोडला गेला. साहजिकच आहे, 42वी घटना दुरुस्ती झाली 1976 ला. पंतप्रधान होत्या इंदिरा गांधी. ठीक आहे, या घटना दुरुस्ती नव्हे, 42व्या घटना दुरुस्ती नव्हे, 3 शब्द या ठिकाणी जोडले गेले. एक शब्द होता धर्मनिरपेक्ष, दुसरा शब्द होता समाजवादी आणि तिसरा शब्द होता अखंडता. अखंडता हा शब्द समता, एकता या शब्दाला लागूनच त्याचं एक्सटेन्शन म्हणजे व्याप्ती वाढवून जोडला गेला. ठीक आहे, युनिटी अँड इंटिग्रिटी. आधी युनिटी होता, मग आता युनिटी अँड इंटिग्रिटी अखंडता असा केला. आणि धर्मनिरपेक्ष आणि समाजवाद हे शब्दही या ठिकाणी ऍड केले. 1976 ची घटना दुरुस्ती आहे, 42वी घटना दुरुस्ती आहे. आणि विशेष म्हणजे लक्षात ठेवायचं, या ठिकाणी धर्मनिरपेक्ष हा शब्द पुढं या ठिकाणी आपल्याला कुठं आढळतो असा विचारला जाईल, त्यावेळी सरनाम्यामध्ये हा आढळतो. म्हणजे सरनाम्याची दुरुस्ती करून या ठिकाणी केले गेलेला आहे. ठीक आहे, सरनाम्याची दुरुस्ती होते का, यस, सरनाम्याची दुरुस्ती होते. बऱ्याच वेळा प्रश्न येऊन गेलेला आहे, राज्यघटनेमध्ये कोणत्या भागाची किंवा कोणत्या घटकांमध्ये दुरुस्ती करता येत नाही. पर्याय असतो सरनामा, मूलभूत अधिकार, मूलभूत कर्तव्य किंवा मग उच्च न्यायालय कार्यक्षेत्र, मंत्रिमंडळ कार्यक्षेत्र, तर सगळ्यांमध्ये दुरुस्ती करता येते. सरनाम्यामध्ये शब्द ऍड झाले म्हणजेच सरनाम्यामध्ये दुरुस्ती झालेली आहे. पुढचा पर्याय 42वी घटना दुरुस्ती 1976 मध्ये झाली. बरोबर आहे, आत्ताच आपण सांगितलं 1976 मध्ये झाली. पुढचा पर्याय सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय या संकल्पना भारतीय राज्यघटनेत सोव्हिएट रशियाच्या घटनेतून घेण्यात आलेल्या आहेत. करेक्ट आहे. आपण भारतीय राज्यघटनेत कोणत्या देशाकडून काय घेतलं, कोणत्या राज्यघटनेकडून काय घेतलं, हे आपल्याला सुरुवातीच्या टॉपिक मध्येच पाहायला भेटतं. ठीक आहे, जसं आपण आणीबाणी ही जर्मनीकडून घेतलेली आहे. ठीक आहे, तसं सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय हे आपण कुठून घेतलेलं आहे, सोव्हिएट रशियाच्या राज्यघटनेमधून घेतलेलं आहे. चलो, तर ठीक आहे, या ठिकाणी आपण आता राज्यघटनेचे 2025 पूर्व परीक्षेचे गट क परीक्षेचे आपण राज्यघटनेचे प्रश्न सुद्धा डिस्कस केलेले आहेत. हा व्हिडिओ आजच आता संध्याकाळी मी या ठिकाणी अपलोड करेल. पुढच्या व्हिडिओमध्ये 2024च्या प्रश्नपत्रिकेतील गट क पूर्व परीक्षेचे राज्यघटनेचे प्रश्न आपण बघणार आहे. ठीक आहे, समजलं? विनंती आहे व्हिडिओ व्यवस्थित बघा. आपलं एक्सप्लेनेशन, लॉजिकल एक्सप्लेनेशन अतिशय व्यवस्थित असतंय. या ठिकाणी तुम्ही हा व्हिडिओ बघा, तुमच्या मित्रांना बघायला सांगा, फॉरवर्ड करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद.